मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश रागिनीला म्हणत असतो की आत्या, अगं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझं सगळं हे केसच्या संदर्भातलं वकिलांशी बोलणं चालू आहे, मग तुम्ही हे सगळं का केलं? तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश, मीही प्रत्येक वकिलाशी बोलली आहे, पण कोणताच वकील आपली केस घ्यायला तयार नाही. आणि भानुशाली सर ही केस घ्यायला तयार झाले आहेत, ते केवळ आपल्या जुन्या ओळखीमुळे. तर आपण त्यांनाच ही केस द्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि त्यांनी सांगितलंय की ते नक्की प्रयत्न करतील यांना सोडवण्याचा. तुझ्या काकांच्या सोडवणुकीसाठी मी हे सगळं करते, तुला का कळत नाहीये? अरे आकाश, राजकाका सुटणे जास्त महत्त्वाचे आहे, म्हणूनच मी हे सगळं करत आहे. आणि ह्याच्यासाठी भानुशाली सर आपल्याला मदत करू शकतील. त्याच वेळेला ताल लगेच पुढे आजी म्हणते की हो रागिनी, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आकाशचं पण म्हणणं विचारात घेणं गरजेचं आहे ना, त्याचेही काहीतरी विचार असतीलच ना या बाबतीत. तेव्हा आकाश म्हणतो की हो बरोबर, मला हेच एक्झॅक्टली म्हणायचंय की मी काहीतरी केसच्या बाबतीत विचार केलाच आहे ना आत्या, म्हणूनच ते मी हे सगळं बोलत होतो तुला. रागिनी म्हणते की हे बघ बाळा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, तूही काहीतरी विचार केलेस, पण माझा एकदा विचार कर ना, मी काय म्हणते ते. मला हे सुटणं आताच्या घडीला जास्त महत्त्वाचं आहे रे, काही झालं तरी यांची सुटका झालीच पाहिजे असं वाटतंय. आणि भानुशाली सर म्हणतात की एक मिनिट रागिनी मॅडम, जर मिस्टर आकाश यांना वाटत नसेल की हे केस मला द्यावी किंवा दुसऱ्या कोणाला द्यावी, तर तसं करा ना, मग तुम्ही मला केस नाही दिला तरी चालेल, त्यांचं मत विचारात घ्या अगोदर, असं तो अगदी भोळेपणाने बोलून दाखवतो. त्याच वेळेला रागिनी